नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्वाचा मुख्य साक्षीदार असलेला जितेंद्र शेळके याचं अपघाती निधन झाल्याची बातमी आलेली आहे. खरं तर जितेंद्र शेळके हा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार होता. एसआयटी कडून सुद्धा त्याचे जबाब घेण्यात आलेले होते. त्याचबरोबर शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुद्धा त्याचे जबाब घेण्यात आलेले होते. खरं तर अनेकदा या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याचबरोबर त्यांच्या जीवाला आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले होते. परंतु आताची एक सर्वात मोठी बातमी आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील जो महत्वाचा मुख्य साक्षीदार असणारा जो जितेंद्र शेळके आहे याचं अपघाती निधन झालेलं आहे. शिर्डीवरून अर्थात जर पाहिलं तर संभाजीनगरवरून शिर्डीकडे जात असताना हा अपघात झालेला आहे. धोत्रे गावाजवळ हा अपघात झालेला आहे. थांबलेला म्हणजे जो कंटेनर थांबलेला होता त्या कंटेनरला पाठीमागून जाऊन ह्या कारने, भरधाव वेगाची कार होती, तिने या कंटेनरला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये जर पाहिलं तर हा जो जितेंद्र शेळके आणि याची पत्नी हे दोघेही जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. तर त्याचा जो मुलगा आहे तो या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावरती जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. परंतु जर पाहिलं तर हा जो जितेंद्र शेळके आहे अत्यंत महत्वाचा साक्षीदार या प्रकरणामध्ये होता. त्याची हा जो भोंदूबाबा प्रकरण होतं, या प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरात यांनी ज्या पद्धतीचे महिलांशी अनेक दुष्कर्म केलेले होते त्या बाबतीमध्ये सध्या चौकशी सुरू होती. या प्रकरणाचा एसआयटी कडून कसून तपास सुरू होता. या बाबतीमध्ये एसआयटी कडून सुद्धा जितेंद्र शेळके याची चौकशी केलेली होती. त्याचे जबाब सुद्धा घेण्यात आलेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यामध्ये सुद्धा ह्या जितेंद्र शेळके यांनी जे दिलेल्या जे साक्षी होते, जबाब होते, त्याचे सुद्धा रेफरन्सेस जे आहेत ते वापरण्यात आलेले होते. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा हा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या बाबतीमध्ये अनेक शंका आता उपस्थित केल्या जात आहेत की हा अपघात आहे की घात आहे, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांकडून जो आहे तो उपस्थित केला जातोय. नुकतीच प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी असं सांगितलेलं आहे की हा खरंच अपघात आहे का, या बाबतीमध्ये अनेक माझ्या मनामध्ये जी आहे ती शंका आहे. त्याचबरोबर या बाबतीमध्ये बोलताना तृप्ती देसाई सुद्धा म्हणालेले आहेत की अशा पद्धतीने अपघात होतो. कारण जर पाहिलं तर हे प्रकरण 18 तारखेला हे प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलेलं होतं आणि आज तब्बल बरोबर 1 महिन्याच्या नंतर हा अपघात कसा होतो असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होईल. कारण हा जो जितेंद्र शेळके आहे त्याचे जमीन गैरव्यवहार प्रकरण असेल, त्याचबरोबर लॉन्स प्रकरण असेल किंवा शिवनिका ट्रस्ट जी आहे, ज्या शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार झालेले होते, करोडोंचे आर्थिक व्यवहार झालेले होते आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये हा जो जितेंद्र शेळके आहे तो अत्यंत महत्वाचा साक्षीदार होता. जर या प्रकरणामध्ये अशोक खरात याला शिक्षेपर्यंत पोहोचवायचं असेल तर यामध्ये जितेंद्र शेळके यांची साक्ष अत्यंत महत्वाची होती आणि त्यामुळे या बाबतीमध्ये जितेंद्र शेळके यांचा खरंच अपघात झालेला आहे की त्यांचा घात घडवलेला आहे, अशा पद्धतीच्या शंका आता या निमित्ताने ज्या आहेत त्या उपस्थित होत आहेत. परंतु या प्रकरणामध्ये जे धोत्रे गाव आहे, कारण संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर हा जो शेळके आहे, शेळकेचा जो मुलगा आहे त्याची तब्येत बरी नसल्याच्या कारणामुळे त्याला उपचारासाठी संभाजीनगरमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि संभाजीनगरमधून परतत शिर्डीकडे जात असताना शिर्डीच्या जवळ असणाऱ्या धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामध्ये तातडीनं घटनास्थळी जी आहे ते रेस्क्यू टीम सुद्धा दाखल झालेली आहे. जशी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास जो आहे तो अपघात झालेला आहे. जशी या घटनेची माहिती मिळाली तात्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर या अपघातामध्ये जो गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा होता त्याला खासगी रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलेला आहे. परंतु यामध्ये दोन्ही पती पत्नी, मग जितेंद्र शेळके असेल आणि त्याची पत्नी, या दोघांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे खरंच आता ज्या पद्धतीच्या अनेक दिवसांपासून शंका उपस्थित केल्या जात होत्या की जसं तृप्ती देसाई सुद्धा म्हणालेल्या होत्या, अंजली दमाने सुद्धा म्हणालेल्या होत्या की या प्रकरणामध्ये जो भोंदूबाबा आहे अशोक खरात याच्या जीवाला धोका आहे, त्याच्या बाबतीमध्ये सरकारनं लक्ष द्यावं अशा पद्धतीने आणि प्रिकॉशन्स घ्यावे अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या होत्या. जर पाहिलं तर आता या प्रकरणामध्ये जो महत्वाचा साक्षीदार असणाऱ्या जितेंद्र शेळके यांचं अगदी 1 महिन्याच्या आतच कसं काय निधन होतं, यांचं 1 महिन्याच्या आतच कसा अपघात होतो, या बाबतीमध्ये अनेक आता शंका कुशंका या निमित्तानं उपस्थित होत आहेत. खरं तर आता या प्रकरणामध्ये अवघा आता 1 तास जो आहे प्रकरण घडून फक्त 1 तास झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा सध्या कसून तपास सुरू आहे. खरंच अपघात होता, अपघात नेमका का झाला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी, कारण हा अपघात जो आहे तो समृद्धी महामार्गावरती झालेला आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी कार होती असं सांगितलं जातं की ह्या कारची स्पीड
80 पेक्षा जास्त या स्पीडने ही जी आहे ती कार भरता वेगामध्ये 80च्या स्पीडनी जी आहे ते समृद्धी महामार्गावरून जात होती आणि त्यामुळे कुठेतरी ड्रायव्हरचं अर्थात शेळक्यांचं संतुलन बिघडलं आणि त्यानंतर त्यांनी थेटपणे जी धडक जी आहे त्या कंटेनरला दिल्याची जी माहिती मिळते. ज्यावेळेस ही धडक जी आहे ती एवढी भीषण होती की ही जी सगळी कार होती ती कंटेनरच्या खाली गेली आणि जवळपास त्यामध्ये पूर्णपणे ही कार जी आहे त्या कारचा चकनाचूर झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. खर तर या प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीने पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय, खरंच हा घात आहे की अपघात आहे, किंवा जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर अशोक खरात याचे सुरुवातीला 58 व्हिडिओ, जे महिलांशी गैरवर्तन करतानाचा अश्लील संबंध ठेवतानाचे जवळपास 58 व्हिडिओ पोलिसांना सापडले होते. त्यानंतर त्याची संख्या जी आहे ती साधारणतः 100च्या पुढे गेलेली होती. आणि त्याचबरोबर हा जो अशोक खरात आहे त्यांचे केवळ राजकारण्यांशीच नव्हते तर सेलिब्रिटी असतील, उद्योगपती असतील, असे अनेक लोकांशी जे आहे त्यांचे संबंध होते, आर्थिक व्यवहार होते आणि त्यामुळे कुठेतरी या लोकांना वाचवण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीने साक्षीदार संपवले जात आहेत का, अशा पद्धतीची शंका सुद्धा आत्ताच सामाजिक कार्यकर्त्यांकडून जी आहे ती उपस्थित करण्यात आलेली आहे. खरं तर आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, कोणती धक्कादायक माहिती पुढे येते, खरंच या प्रकरणामध्ये खरंच हा घात होता का अपघात होता याची सगळीच माहिती आता पोलीस तपासांमधून पुढे येणार आहे. परंतु अशोक खरात प्रकरणामध्ये हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण ज्या महत्वाच्या साक्षीदाराच्या बळावरती एसआयटीचं पथक असेल किंवा शिर्डीमध्ये जो जमीन गैरव्यवहार प्रकरण झालेलं होतं त्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुद्धा हेच जितेंद्र शेळके अत्यंत महत्वाचे साक्षीदार होते. शिवनिका ट्रस्ट असेल त्याच्यामध्ये झालेले आर्थिक व्यवहार असतील, त्याचबरोबर भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलांशी केलेलं दुष्कृत्य असेल, या सगळ्याच प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचे साक्षीदार असणारे हे जे जितेंद्र शेळके होते आणि त्यांचंच आता निधन झाल्यामुळे आता अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या प्रकरणामध्ये पुढील चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.